श्रमण बुद्ध विहार येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा तालुका पेन व श्रमण बुद्ध विहार कमिटी तसेच क्रांतीनगर ग्रामस्थ यांच्या वतीने श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेन येथे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली 5 दिवसीय बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रथम आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव, जिल्हा संघटक सिद्धार्थ गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते। 2026च्या या बालसंस्कार शिबिराला बाल शिबिरार्थींचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला। या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव यांनी शिबिरार्थींना सखोल मार्गदर्शन करीत असताना 22 प्रतिज्ञा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण त्यांनी सर्वांसमोर अभ्यासपूर्ण मांडले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात बाळ शिबिराचे महत्त्व व संस्थेच्या 24 शिबिरांची माहिती समजावून सांगितली। तर जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडताना सांगितले की येणाऱ्या काळात पेन तालुक्यात संस्थेच्या चौकटीतील शिबिरे मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आमचे मानस असल्याचे सांगितले। यावेळी पेन तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, श्रमण बुद्ध विहार कमिटी, महिला पदाधिकारी व क्रांतीनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले। शेवटी सरंत घेऊन पहिल्या दिवसाचे समारोप झाले। पेण या ठिकाणी क्रांतीनगर बुद्ध विहार, श्रमण बुद्ध विहार या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्यासमोर भारतीय बौद्ध महासभेचे सगळे कार्यकारिणी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की ह्या कार्यक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि लहान मुलांना कशा पद्धतीनं त्याचे संस्कार दिले जातील। आपल्यासमोर चंद्रकांतदादा सोनावणे आहेत। सोनावणे साहेब, आजचा जो शिबिर होता या शिबिराचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि आपण कोणत्या पद्धतीने त्या मुलांना ते संस्कार मिळणार आहेत? जय भीम। या ठिकाणी आजचं आम्ही जो संस्कार शिबिर घेतलेला आहे 2026 मधलं हे पहिलं संस्कार शिबिर या पेण तालुक्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे। उद्देश एवढाच आहे की तथागतांचे विचार बाल विचारांमध्ये ते गेले पाहिजे, लहान मुलांना त्याचं प्रबोधन मिळालं पाहिजे आणि एक चांगली पिढी घडवायची असेल तर आपलं मूळ ते आहे आणि म्हणून करता आम्ही हा शिबिर या ठिकाणी श्रमण बुद्ध विहार पेण क्रांतीनगर इथे या ठिकाणी घेतलेला आहे। उद्देश एवढाच आहे की 5 दिवसामध्ये जेवढं शक्य होईल त्यांना तेवढं ज्ञान या ठिकाणी धम्माचं काम कसं चालतं, कसं करावं, आपण धम्माची चौकट कशी पाळावी, कोणत्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे, आपले संस्कार कसे असले पाहिजे, अशा प्रकारचे 5 दिवस चालणाऱ्या या शिबिरांमधून अनेक प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन करणारे शिक्षक, केंद्रीय शिक्षक या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतील। उद्देश एवढाच आहे की चांगली पिढी घडविण्यासाठी जे मूळ आहे त्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे। रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुशीलजी वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पेण तालुक्यातील पहिला शिबिर या ठिकाणी मी संपन्न करतोय आणि माझा अभिमान वाटते मला आजच्या गोष्टीचा की या ठिकाणी जवळपास 30-35 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मुलांनी यामध्ये सहभाग घेतला। प्रचंड सहभाग मिळाल्या कारणाने आम्हाला सुद्धा एक स्फूर्ती मिळाली की पेण तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारचे शिबिर घेण्याचा आमचा मानस आमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे आणि निश्चित या कामामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी होईल अशी या ठिकाणी मला आशा वाटते। आणि खऱ्या अर्थाने हे करण्यासाठी जिल्ह्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच करता हा शिबिर आजचं घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असं मी या ठिकाणी सांगेन। आपल्यासमोर सुशील कुमार जी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की नेमकं कोणते शिक्षक इथे येणार आहेत इथं शिकवण्यासाठी आणि त्यांचा जो काय नेमका विषय असणार आहे। सुशीलजी, कशा पद्धतीने आपण त्यांना त्या ही जी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लहान मुलांना संस्कार दिले जातात, नेमके कोणते शिक्षक येणार आहेत आणि कोणते विषय असणार आहेत? सर्वांना मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय, जय भीम। मी सुशील वाघमारे, रायगड जिल्हा उत्तर शाखेचा अध्यक्ष। आज सांगायला आनंद वाटतोय की संस्थेची जी 24 प्रकारचे शिबिरं आहेत या 24 प्रकारच्या शिबिरातलं पहिलं जे शिबिर आहे बालसंस्कार शिबिर आणि आज पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेण या ठिकाणी 18 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये हे बालसंस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। आज जर आपण विचार केलं तर खऱ्या अर्थानं लहान मुलांवर धम्माचे संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे आणि संस्कारक्षम पिढी घडवणं हे भारतीय बौद्ध महासभेचं सर्वप्रथम ब्रीदवाक्य आहे आणि त्या अनुषंगानं आजचं हे शिबिर सुरू होत आहे। या 5 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं दररोज या ठिकाणी 22 प्रतिज्ञा आणि
वंदना त्रिशरण यांचा अर्थ घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण, सिद्धार्थ गौतमाचं बालपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना संदेश आणि भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेचे उद्देश आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अशा पद्धतीच्या विषयांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. आणि हे विषयाचं अध्यापन करण्यासाठी, हे विषय शिकवण्यासाठी प्रामुख्याने आमचे जे केंद्रीय शिक्षक असतात त्या केंद्रीय शिक्षकांमध्ये प्रामुख्यानं ज्यांनी आज पहिल्या दिवसाचा विषय दिलेला आहे त्या आमच्या रायगड जिल्ह्याचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी जाधव यांनी आज 22 प्रतिज्ञा हा विषय दिलेला आहे. आणि उद्यापासून या ठिकाणी प्रतिभाताई जाधव असतील, आमचे मारुती शिंदेसाहेब असतील, पांडुरंग जाधव साहेब असतील, आमचे मंगेशजी कांबळे साहेब असतील, हे शिक्षक येऊन या विद्यार्थ्यांना उद्यापासून खऱ्या अर्थानं अध्यापन करतील. आणि जे विषय त्यांना दिलेले आहेत त्या विषयांवर प्राधान्यक्रम देऊन मुलांमध्ये त्या विषयाचं ज्ञान अधिकाधिक खोलवर कसं जाऊन त्या मुलांवर चांगल्या पद्धतीचे धम्माचे संस्कार कसे होतील यासाठी सर्वच केंद्रीय शिक्षक कटिबद्ध असेल. म्हणून पुन्हा एकदा पेण तालुक्यानं 2026मधलं हे भव्य दिव्य आज मुलांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर मलासुद्धा खूप आनंद झाला. आणि म्हणून रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी पेण तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि श्रमण बुद्ध विहाराची जी कमिटी आहे त्यांचे अध्यक्ष सुनीलजी शिंदे आणि त्यांची सर्व महिला मंडळ कमिटी यांचंसुद्धा जिल्ह्याच्या वतीने मी अभिनंदन करतो आहे की इतक्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आपण हातभार लावलात. नमो बुद्धाय, जय भीम. आपल्याबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी होते आणि लहान मुलांना कशा पद्धतीने ते बौद्ध संस्कार मिळाला पाहिजे ह्या हेतूने भारतीय बौद्ध महासभेचं हे कार्य सातत्याने चालू आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.